काल दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 सांगलीवाडी येथे महाविकास आघाडीच्या वतीने प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला। या निवडणुकीत अभिजित कोळी हे उमेदवार असून त्यांचे निवडणूक चिन्ह तुतारी आहे। ब गटातून दीपाली पाटील तर क गटातून अश्विनी कदम या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत। प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना उमेदवारांनी प्रभागातील मूलभूत सुविधा, विकास कामे, नागरिकांचे प्रश्न आणि पारदर्शक कारभार यावर भर देत जनतेचा विश्वास संपादन करण्याचा निर्धार व्यक्त केला। स्थानिक नागरिकांनीही उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आगामी निवडणुकीत पाठिंबा देण्याची ग्वाही दिली। प्रचार शुभारंभ कार्यक्रमामुळे प्रभाग क्रमांक 13 मधील राजकीय वातावरण तापले असून निवडणूक लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे। नमस्कार, मी अभिजित कोळी। आज सांगलीवाडीमध्ये महाविकास आघाडीचा प्रचार शुभारंभ चालू झाला। मी अ गटामधून अभिजित कोळी निवडणूक लढवत आहे। माझं चिन्ह तुतारी आहे। तसेच ब गटातून दीपाली दिलीप पाटील ह्या आमच्या महिला उमेदवार आहेत। तसेच क गटातून अश्विनी चेतन कदम ह्या महिला उमेदवार आहेत। आज सांगलीवाडीतील ज्येष्ठ आणि महिला यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून आज प्रचाराची रॅली निघली। या रॅलीत सांगलीवाडीतील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या रॅलीतून एवढं समजते की ही सांगलीवाडीतील सत्ता परिवर्तनाची, ही विकासाची नांदी आहे आता सुरू होणारी, हे या रॅलीतून दिसून आलं। ज्या लोकांनी सांगलीवाडीतल्या उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, या सहभाग घेतला, त्यांचं मी आभार मानतो। आणि येत्या 15 तारखेला भरघोस मतासाठी लोक आज बाहेर पडतील आणि सांगलीवाडीतील महाविकास आघाडीचं पॅनेल निवडून आणतील। थोडंसं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।